अजितदादांच्या स्मृतीस्थळी अनिकेत तटकरे यांचे अभिवादन. माझा विजय दादांना समर्पित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड विधान परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी बिनविरोध निवडून आल्यानंतर बारामती येथे येऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. यावेळी त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय अजितदादांच्या मार्गदर्शनाला देत हा विजय त्यांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. अनिकेत तटकरे यांनी स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. अजितदादांनी नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आणि विकासाभिमुख राजकारण करण्याचे धडे दिले. त्यांच्या विचारांमुळेच आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे हा विजय मी त्यांना समर्पित करीत आहे. बारामती आणि रायगड या दोन्ही भागातील कार्यकर्त्यांशी अजितदादांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करताना तटकरे यांनी त्यांच्या कार्याची आठवणही यावेळी जागवली. अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत झाली असून त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान तटकरे यांच्या बारामती दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. स्मृतीस्थळी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अजितदादांना अभिवादन केले. विधान परिषदेवरील पुनर्निवडीनंतरचा हा भावनिक दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निर्वाचित झाल्यानंतर माझे नेते, माझा आदर्श, मी हा माझा विजय अजितदादांना समर्पित केला. आज खरं तर दादांची उणीव भासते, पण दादांना एक वेगळाच आनंद आणि अभिमान नेहमीच होता की मुलं राजकीय सक्रिय राजकारणात त्या ठिकाणी येतात आणि वेगवेगळ्या उंचीवर जातात. याचा आनंद आणि अभिमान नेहमीच दादांना त्या ठिकाणी होता. आज या ठिकाणी येताना भावनाविवश होतोय, पण ह्या स्थळावरनं मी आपल्या सर्वांना वचन देऊ इच्छितो की दादांनी दिलेल्या मार्गावर, दादांनी दिलेल्या ध्येयावर निश्चितच मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करीन. त्यांच्या इतक्या उंचीला आम्हाला कोणालाच गाठता येणार नाही, पण त्यांच्यातले काही गुण 1% जरी आम्ही घेतले तर आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं मी मानतो. नाही, खरं तर मी अशा प्रकारच्या ज्यांनी कोणी विधानं केली असेल त्यांचं मी जाहीररित्या निषेध करतो. आपल्या नेत्याविषयी, आपल्या असलेल्या जवळच्या व्यक्तीविषयी असं जर कोण बोललं तर तळपायाची आग मस्तकात सर्वांचीच आमची केलेली आहे. त्यामुळे त्या बाबतीतली योग्य ती कारवाई निश्चितच शासनाने सुद्धा घ्यावी, पोलिसांनी सुद्धा त्याची दखल घ्यावी अशी माझी आग्रहाची भूमिका राहील. प्रत्येकजण आपापलं वाचवण्याचा सर्वसार्व करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तपासांती जे खरं आहे ते त्या ठिकाणी येईल आणि तपासामध्ये जर ते बोललेलं आढळून आलं तर कडक कारवाई त्यांच्यावर करावी अशीच माझी सर्व दाताप्रेमींच्या वतीने आग्रहाची विनंती राहील. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.